वांग्याचा ठेचा ही एकदम झकास आणि पारंपरिक डिश आहे। महाराष्ट्राच्या जेवणात ठेचा हा खरंच राजासारखा मान मिळवतो। पण आज आपण ठेचा हा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। आपण नेहमी फक्त मिरचीचा ठेचा बनवतो, पण आज आपण वांग्यापासून ठेचा बनवणार आहोत। साध्या भाकरी बरोबर खाल्ला तर चव अशी की बोट चाटत राहाल। आज आपण बनवणार आहोत झणझणीत, सुगंधी आणि एकदम पारंपरिक असा वांग्याचा ठेचा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। आता कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अशा प्रकारे वांग्याचा जो देठाकडचा भाग असतो तो काढून वांगी चिरून घ्यायची आहेत। तर इथं मी 4 मध्यम आकाराची वांगी चिरून घेतली आहेत। ती आता तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला ठेचा बनवायचा आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्याला मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि जिरे घ्यायचे आहेत। साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, पण खायला खूप टेस्टी लागणारा हा ठेचा म्हणून तयार होतो। आता ही वांगी आहेत ती तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत। वांगी मऊ पडेपर्यंत आपल्याला ही वांगी परतवून घ्यायची आहेत। तेलामध्ये वांगी भाजली की अगदी 2 मिनिटांमध्ये वांगी व्यवस्थित भाजली जातात। आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। वांगी तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहेत। आता वांग्यामध्ये चमचा घुसवून बघितला तर तो व्यवस्थित घुसला जातोय, म्हणजे समजून जायचं की वांगी शिजली गेली आहेत। आता वांगी शिजली की आपण ह्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या टाकायच्या आहेत आणि त्याही तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। मिरची जर कच्ची राहिली तर त्या ठेचाला चांगली चव लागत नाही, त्यामुळे मिरची तेलामध्ये 1 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय मिरचीचा कलर बदलला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। ज्यावेळी तुम्ही ठेचा बनवाल त्यावेळी कोथिंबीरचं प्रमाण जास्त वापरा आणि त्याचबरोबर लसूणही जास्त वापरा, म्हणजे ठेचाला खूप छान अशी चव येते। आता इथं मी लसूण आणि कोथिंबीर टाकली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिट हे परतवायचं आहे। आता इथं मी 2 मिनिट परतवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मीठ टाकायचं आहे। इथं छोट्या चमच्याने 2 चमचे जिरे टाकले आहेत आणि 2 चमचे मीठ टाकलं आहे। आता मीठ आणि जिरे टाकल्यानंतर अजून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। ज्यावेळी तुम्ही ठेचा बनवाल त्याच्यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवा, म्हणजे ठेचा खूप छान लागतो। आता एकदा आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता सर्व जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजले गेले आहेत। मी गॅस बंद करते। आता तुम्ही बघू शकताय वांग किती व्यवस्थित भाजलं गेलं आहे, अगदी मऊसूत झालं होतं। तर हा ठेचा आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे। ठेचा वाटण्यासाठी तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर त्यामध्ये वाटा। इथं माझ्याकडे नाहीये, ॲल्युमिनियमचा आहे, त्याच्यामध्ये मी वाटून घेते। आता हा खलबत्त्यामध्ये ठेचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा ठेचून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा ठेचा वाटला जातो, कारण वांगीही शिजली गेली आहेत। अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता ठेचा एकदम बारीक झालेला आहे। मी चमच्याने दाखवते तुम्हाला। बघू शकताय ठेचा बनून तयार झालेला आहे। आता मी वाटीमध्ये काढून घेते। हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर खाल्ला तर खूप छान लागतो, खूप म्हणजे खूपच छान लागतो। अगदी पारंपरिक आपली रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला बघण्यासाठी आपल्या गौरीच मेजवानी ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।